Okay. So today we are going to start with electrochemistry. पहिला आपण थोडंसं रिवाइव करूया टॉपिक आणि मग नंतर ना पुढे जाऊया सॉल्व्हिंगच्या पार्टला. ठीक आहे. सो जसं आपण सांगितलं, व्हॉट इज इलेक्ट्रोकेमिस्ट्री? ब्रांच ऑफ केमिस्ट्री विच डील्स विथ द स्टडी ऑफ इंटरकन्वर्जन ऑफ chemical energy into what? Electrical energy or electrical energy into chemical energy. काहीतरी एक होत असतं ह्यामध्ये. इलेक्ट्रोकेमिस्ट्री मध्ये काय सांगितलं मी तुम्हाला? इट इज अ इंटरकन्वर्जन ऑफ केमिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी और इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. The best example is mobile phone. When you are using mobile phone without charging, at that time chemical energy is used to produce electricity. हा, केमिकल एनर्जी म्हणजे त्यामध्ये स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होतात. कसले रिएक्शन होतात? हा, स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन मुळे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन होत आणि ते फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन काय जनरेट करते? तर इलेक्ट्रिसिटी. मग ते सगळं वापरलं वगैरे सगळं झालं त्यानंतर तुम्ही चार्जिंगला लावताय. चार्जिंगला काय होत असते? उलट होत असते. जे काही रिएक्टंट प्रोडक्ट साइडला कन्वर्ट झालेलं आहे त्या प्रोडक्ट्सला परत कशामध्ये कन्वर्ट केलं जातं? तर रिएक्टंट मध्ये. म्हणजे काय होतं? इलेक्ट्रिसिटी इज यूज टू प्रोड्यूस केमिकल चेंज. सो हे जे इंटरकन्वर्जन्स आहेत हे मेनली दोन टाइप ऑफ सेल्स मध्ये आपण बघतो. पहिला सेल कोणता आहे? तर गॅल्व्हनिक सेल आहे. पहिला सेल कोणता आहे? गॅल्व्हनिक सेल. आणि दुसरा सेल कोणता आहे? तर इलेक्ट्रोलाइटिक सेल. ठीक आहे. गॅल्व्हनिक सेललाच आपण काय म्हणतो? तर व्होल्टाइक सेल. गॅल्व्हनिक सेल मध्ये काय असतात? तर गॅल्व्हनिक सेल मध्ये केमिकल चेंजेस काय जनरेट करतात? येस, केमिकल चेंजेस जनरेट इलेक्ट्रिसिटी. केमिकल चेंजेस काय जनरेट करतात? इलेक्ट्रिसिटी. आणि इलेक्ट्रोलाइटिक सेल मध्ये काय होतात? इलेक्ट्रिसिटी is used to produce what? Electricity is used to produce, yes, chemical change. Electricity is used to produce chemical change. Okay. ना जेव्हा गॅल्व्हनिक सेल मध्ये आपण म्हटलं केमिकल चेंजेस जनरेट इलेक्ट्रिसिटी, त्यामध्ये कसली रिएक्शन होत असते? तर स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन होत. कसली रिएक्शन होते? स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन होत असते. आणि इलेक्ट्रिसिटी इज यूज टू प्रोड्यूस केमिकल चेंज, त्यामध्ये काय होत असते? तर नॉन स्पॉन्टॅनियस रेडॉक्स रिएक्शन. काय होत असते? नॉन स्पॉन्टॅनियस काय होत असते? तर रिडॉक्स रिएक्शन. एका केसमध्ये गॅल्व्हनिक सेल मध्ये स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होते, दुसऱ्या केसमध्ये नॉन स्पॉन्टॅनियस रिडॉक्स रिएक्शन होते. ठीक आहे. आता हे सगळं घडताना काहीतरी मीडियम लागतंय आणि थोडे टर्म्स आपल्याला माहित व्हावे लागतात. मग ते कोणते टर्म्स आहेत आणि काय आहेत, म्हणजे मीडियम वगैरे काय असते? त्यासाठी सगळ्यात पहिला आपण टर्म घेतो रेझिस्टन्स. रेझिस्टन्स इज द ऑब्स्ट्रक्शन कॉज टू द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि हा रेझिस्टन्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ मटेरियल असते आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द area of material if material is in the solid state. Now to remove the directly proportionality sign we introduce a constant called as rho. So R is equals to काय असते? तर rho L by काय असते? तर A. मग हा rho म्हणजे काय असते? तर रेझिस्टिव्हिटी. rho म्हणजे काय असते? रो म्हणजे काय असते? तर रेझिस्टिव्हिटी. ठीक आहे. आणि रोज डिफाइन करायचं असेल तर आर इज इक्वल्स टू रो इज इक्वल्स टू आर ए बाय काय असते? तर एल. हा, सबस्टन्सची मटेरियलची रेझिस्टिव्हिटी. सेल कॉन्स्टंट वेगळं. अजून आपण सेलकडे नाही गेलं, आपण फक्त आता टर्म्स डिस्कस करतोय. टर्म्स डिस्कस करूया, मग कंडक्टिव्हिटी सेल बघूया. मग त्या कंडक्टिव्हिटी सेलची आपण रेझिस्टिव्हिटी पण काढू शकतो आणि कंडक्टिव्हिटी पण काय करू शकतो? काढू शकतो. पण त्यासाठी आपल्याला काय माहित असायला पाहिजे? सेल कॉन्स्टंट माहित असायला पाहिजे. हा, मीटर इनवर्स. द एसआय युनिट ऑफ सेल कॉन्स्टंट इज मीटर इनवर्स. होता ना एक्झामला प्रश्न? ठीक आहे, फाईन. रेझिस्टन्सचे युनिट काय असते? तर ओहम असते. मग इथं रेझिस्टिव्हिटीचं युनिट काय असणार आहे? तर ओहम मीटर असणार आहे. काय असणार आहे? ओहम मीटर. पण प्रिफरेबली आपण काय यूज करतो? ओहम सेंटीमीटर. कारण एरिया मीटर स्क्वेअर मध्ये असते ना आणि लेंथ कशामध्ये असते? तर मीटर. हा आणि हा काय झाला? तर कट. तो फॅन बंद आहे, हे खिडकी ओपन करा.
उघडा ती खिडकी. ठीक आहे. पुढे बघा, जसं रेझिस्टन्स असते तसंच काय असते तर कंडक्टन्स असते. कंडक्टन्स असते जी कंडक्टन्स. आणि कंडक्टन्स हा रेसिप्रोकल ऑफ काय असते तर रेझिस्टन्स. आणि त्याचं युनिट काय असते ओहम इनवर्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो तर सिमेन्स, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो तर मोह, युनिट ऑफ कंडक्टन्स जी. मग जर रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टन्स जर आहे तर जी इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू काय असणार आहे एरिया, आणि इनव्हर्सली प्रपोर्शनल टू काय असणार आहे तर लेंथ. उलट रेझिस्टन्स उलट असणार. नाउ टू रिमूव्ह द डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटी साइन वी इंट्रोड्यूस अ कॉन्स्टंट के, दॅट इज कॉल्ड एज कंडक्टिव्हिटी. सो के ए बाय काय येणार आहे तर एल. सो कंडक्टिव्हिटी के ही इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी आहे. कसली कंडक्टिव्हिटी आहे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. सो के इज इक्वल्स टू काय असणार आहे तर जी एल बाय काय येणार आहे तर ए. त्यामुळे ह्याचं युनिट काय असते तर ओहम इनवर्स, आणि सेंटीमीटर काय असते तर इनवर्स. ओहम इनवर्स आणि काय असते सेंटीमीटर. पण मोस्टली जेव्हा आपण कंडक्टिव्हिटी डिस्कस करतो सोल्युशनची कंडक्टिव्हिटी डिस्कस करत असतो. काय डिस्कस करत असतो सोल्युशनची कंडक्टिव्हिटी. मग सोल्युशनची कंडक्टिव्हिटी आपण कसं डिस्कस करतो की जर सोल्युशन जो आहे, जो काय तुमचं सोल्युशन आहे, हा त्या सोल्युशनचं युनिट क्यू व्हॉल्यूमचं कशाचं द कंडक्टन्स ऑफ युनिट क्यूब volume of solution is called as what? Is called as conductivity. But preferably conductivity is not a proper term to express the conductivity of the solution. Reason, कंडक्टिव्हिटी हे युनिट क्यूब मधलं आहे. म्हणजे जर एक सोल्युशन आहे त्या सोल्युशन मध्ये तुम्ही युनिट क्यूब बॉक्सेस कन्सिडर केले तर त्यातलं कंडक्टन्स म्हणजे काय असते तर कंडक्टिव्हिटी. मग दरवेळी काय होऊ शकते कॉन्सन्ट्रेशन चेंज झाला, काय चेंज झाला तर कंडक्टिव्हिटी सोल्युशनची काय होणार आहे चेंज. कंडक्टिव्हिटी सोल्युशनची काय होणार आहे कंडक्टिव्हिटी सोल्युशनची काय होणार आहे चेंज. जसं काय मी सांगितलं तुम्हाला, जसं काय होईल जसं कॉन्सन्ट्रेशन चेंज होईल सोल्युशनचं तसं कंडक्टिव्हिटी काय होणार आहे चेंज. म्हणजे तुम्ही दोन डिफरंट सोल्युशन्सला सेम कॉन्सन्ट्रेशनला प्रॉपर काय म्हणू शकतो मेजरमेंट करू शकत नाही विथ रिस्पेक्ट टू कंडक्टिव्हिटी. नाउ टू ओव्हरकम दिस anomaly what we did, we introduced a term called as molar conductivity. काय आपण पुट केली, काय टर्म फाइंड केली मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा. Molar conductivity is defined as the ratio of conductivity of the solution to the concentration of the solution. आता concentration of solution हा तुमचा मोल पर डीएम क्यूब मध्ये असतो. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये असतो तुमचा मोल पर काय असतं डीएम क्यूब मध्ये. आणि नॉर्मली जी कंडक्टिव्हिटी असते ती ओहम इनवर्स आणि सेंटीमीटर कशामध्ये असते तर इनवर्स. मग हे दोन युनिट काय व्हायला पाहिजे सेम व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे मग आपण काय करतो ह्याला मल्टिप्लाय बाय 1000 करतो. लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू काय केला 1000. म्हणजे तुम्ही काय केला डीएम क्यूबचं कशामध्ये कन्वर्ट केला तर सेंटीमीटर क्यूब मध्ये. डीएम क्यूबचं कशामध्ये कन्वर्ट केला सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्ट केला. इज इक्वल्स टू इथं काय येणार आहे तर कॉन्सन्ट्रेशन, आणि त्याचे युनिट पूर्ण मोलार कंडक्टिव्हिटीचे युनिट काय असते तर ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. एक्झामला काय विचारतात व्हॉट इज द युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी, व्हॉट इज द युनिट ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी, किंवा लॅम्बडा इज इक्वल्स टू म्हणजे फॉर्म्युला पुट करून आन्सर फाइंड करायचं. तुमचं कॉन्सन्ट्रेशन जरी मोल पर डीएम क्यूब मध्ये जरी दिलं असेल तर तुम्ही जेव्हा 1000 मल्टिप्लाय करताय तर त्या डीएम क्यूबचं कशामध्ये कन्वर्ट झालेलं असतं तर सेंटीमीटर क्यूब मध्ये कन्वर्जन झालेलं असते. कशामध्ये कन्वर्जन झालेलं असते सेंटीमीटर क्यूब. समजतंय मी काय सांगते येस ऑर नो. हे झालं नॉर्मल. आता इफेक्ट ऑफ डायल्युशन असा एक पॉइंट आहे त्यामध्ये. कसला पॉइंट आहे हा. So what is effect of dilution on the conductivity and molar conductivity of the solution? So आपण बघूया नेक्स्ट पॉइंट इफेक्ट ऑफ डायल्युशन. आता इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन
के म्हणजे कंडक्टिव्हिटी. मग ती कंडक्टिव्हिटी मोलार कंडक्टिव्हिटी असू शकते किंवा ती कंडक्टिव्हिटी सॉरी के म्हणजे इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किंवा फक्त कंडक्टिव्हिटी किंवा स्पेसिफिक कंडक्टन्स. 3 शब्द विचारतात. स्पेसिफिक कंडक्टन्स म्हणजेच कंडक्टिव्हिटी, कंडक्टिव्हिटी म्हणजेच कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजेच कंडक्टिव्हिटी. तिन्ही काय आहेत तर सेमच आहेत, काही वेगळे नाही आहेत. ओके. So effect of dilution on conductivity and what? Lambda. Lambda is molar conductivity. जरा इथं बघा लक्ष द्या. लॅम्बडा इज इक्वल्स टू काय आलं तर के इंटू 1000 अपॉन काय आलं तर सी. सो आपण मोलार कंडक्टिव्हिटीला असं पण डिफाईन करू शकतो. मोलार कंडक्टिव्हिटी इज द कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन when the concentration of solution is what? 1 molar. Concentration of solution 1 molar आहे म्हणजे काय असते? 1 mole of solute is dissolved in 1 liter of solution. म्हणजे फिक्स आहे. मोलार कंडक्टिव्हिटी दर सोल्युशनची काय असणार आहे? फिक्स्ड. कारण ते कंडक्टिव्हिटी आहे. एका मोल ऑफ सोल्युशन एका लिटर मध्ये डिझॉल्व्ह झाल्यानंतर फिक्स्ड व्हॅल्यू आले. काय आले? समज में आ रहा है? सो इट विल बी इजी फॉर कंपॅरिझन. फाइन? येस और नो? फाइन. ओके. नाउ इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी. आता इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी इथे बघा काय. कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन म्हणजे आपण काय म्हणतो? युनिट क्यूब मधला कंडक्टन्स म्हणतो. काय म्हणतो? आता हा सोल्युशन आहे. ह्या सोल्युशनला आपण इमॅजिन करा की असे युनिट क्यूब्स ड्रॉ करून काय केलेले आहेत तर डिवाइड केलेले आहेत. काय केलेलं आहे? युनिट क्यूब्स ड्रॉ करून काय केलेलं आहे राजांनो? डिवाइड केलं. ठीक आहे. थोडंसं इमॅजिन करा की नॉर्मली पहिला ह्यामध्ये एक कॅटायन आणि एक एनायन आणि एक कॅटायन आणि एक काय होता? एनायन. परत ह्यामध्ये एक कॅटायन, एक एनायन, एक कॅटायन, एक काय होता तर एनायन. परत इथं एक कॅटायन, एक एनायन, एक कॅटायन, एक एनायन होता. परत इथं कॅटायन, एनायन, कॅटायन, एनायन होता. होते का? कॅटायन एनायन होते. सोल्युशन मध्ये होते. जेव्हा तुम्ही डायल्युशन करताय, काय करताय? इफेक्ट ऑफ डायल्युशन. डायल्युशन मुळे दोन गोष्टी होतात कंडक्टिव्हिटी मध्ये. आता हे लक्षात ठेवायचं. जर डायल्युशन केलं तर कंडक्टिव्हिटी मध्ये काय फरक पडतो आणि का फरक पडतो? तर डायल्युशन केलं तर एक घडतं की डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढतं. काय वाढतं? येस. डिग्री ऑफ काय होतं तर डिसोसिएशन काय होतं तर इन्क्रीज होतं. आणि दुसरं काय होतंय? नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतात तर डिक्रीज. हे बघा, जर मी व्हॉल्यूम वाढवलं म्हणजे व्हॉल्यूम वाढलं तर युनिट क्यूब्स पण काय होणार आहेत? वाढणार आहेत. ठीक आहे. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय? डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे पहिला कन्सिडर करा की NaOH होता आणि 100 मॉलिक्युल्स ऑफ NaOH आहे. इनिशियली 100 मॉलिक्युल मध्ये 70 Na+ होते आणि 70 काय होते तर Cl- होते. 70 Na+ होते आणि 70 काय होते तर इनिशियली सॉरी OH. 70 Na+ आणि 70 काय होते? OH. तुम्ही डायल्युशन केला ना, तर डायल्युशन केल्यानंतर हा डिग्री ऑफ डिसोसिएशन काय झाला? वाढला. जे 100 मध्ये राहिलेले जे 30 होते ते पण डिसोशिएट व्हायला लागले. समजते डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढणं म्हणजे? येस ऑर नो? पहिला 100 होते त्यातले 70 डिसोशिएट म्हणजे 70 डिसोशिएट 70 कॅटायन 70 एनायन प्रपोर्शन 1:1 आहे म्हणून. मग त्यातले काय म्हटलं मी तुम्हाला? 30 अनडिसोशिएटेड होते. म्हणजे जेव्हा तुम्ही डायल्युशन केला हे पण काय व्हायला लागणार आहे? डिसोशिएट व्हायला लागणार. डिसोशिएट जर व्हायले तर ठीक आहे. आता 80 डिसोशिएट झाले असतील, मग 90 झाले असतील, म्हणजे डिसोशिएटेड आयन्स काय होत गेले? वाढत गेले. तर तुम्ही म्हणणार की मॅम युनिट क्यूब मध्ये नंबर ऑफ आयन्स काय व्हायला पाहिजे तर वाढायला पाहिजेत. कारण डिग्री ऑफ डिसोसिएशन मध्ये कॅटायन्स आणि एनायन्स काय झाले? वाढले. येस ऑर नो? पण ऍट द सेम टाइम तुमचं व्हॉल्यूम पण वाढलं ना, युनिट क्यूब पण वाढले ना तुमचे. येस ऑर नो? व्हॉल्यूम वाढलं म्हणजे काय वाढलं? असे बॉक्सेस पण काय झाले? वाढले. पहिला नव्हते. पहिला व्हॉल्यूम वाढल्यामुळे हे नव्हते. व्हॉल्यूम वाढल्यानंतर हे नवीन बॉक्सेस आले. मग ह्या नवीन बॉक्सेस मध्ये काही नवीन आयन्स येणार नाहीयेत. जे अवेलेबल होते तेच काय होणार आहेत? जाणार आहेत. तर काय होते ह्यामध्ये मेनली काय होते बघा, ह्यामध्ये मेनली होते की थोडे जे कॅटायन्स आणि काय तर एनायन्स जे होते ते स्वतःची जागा सोडतात आणि जे व्हॉल्यूम वाढले तिथं काय होतात? शिफ्ट होतात. काय होतात? शिफ्ट. मग ठीक आहे. इथं काय असेल? इथं कॅटायन असेल, इथं एनायन असेल, परत इथं कॅटायन असेल, परत इथं एनायन असेल, परत इथं कॅटायन, परत एनायन, परत कॅटायन आणि इथं काय असेल? एनायन. परत वाढलेले जे काय असतील. ओव्हरऑल इफेक्ट जर कोणता बघितला, डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढलं तर
नंबर ऑफ कॅटायन्स अनायन्स वाढले तर तुमची कंडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. पण नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम जर डिक्रीज होत असतील तर कंडक्टिव्हिटी पण काय व्हायला पाहिजे, तर डिक्रीज व्हायला पाहिजे. कंडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे, कंडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. कंडक्टिव्हिटी काय व्हायला पाहिजे, व्हायला पाहिजे, डिक्रीज व्हायला पाहिजे. मग दोघं अपोजिट आहेत की, एक म्हणते वाढायला पाहिजे, एक म्हणते कमी व्हायला पाहिजे. मग ह्या दोघांमध्ये जिंकणारा हा असतो. नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतात, डिक्रीज. इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी मध्ये दोन्ही इफेक्ट्स आहेत. डिग्री ऑफ डिसोसिएशन वाढला आणि नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम पण काय झाले, कमी झाले. पण ह्या दोघांमध्ये जिंकणारा फेनॉमेना कोण असतो, तर हा. मग नंबर ऑफ आयन्स जर पर युनिट व्हॉल्यूम काय होत असतील, नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम जर कमी होत असतील तर कंडक्टिव्हिटी काय होणार, कमी. जरी कॅटायन्स अनायन्स वाढले ते तितक्या पटीने वाढले नाही जेवढं व्हॉल्यूम वाढलं. म्हणजे काय अवेलेबल व्हॉल्यूम आहे त्या अवेलेबल व्हॉल्यूम मध्ये कॉन्स्टंट पार्टिकल्स काय होणार आहेत, शिफ्ट होणार. येस. सो नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम कमी झाल्यामुळे कंडक्टिव्हिटी काय झाली, कमी. सो इफेक्ट ऑफ डायल्युशन ऑन कंडक्टिव्हिटी काय आहे, तर इट डिक्रीजेस. कंडक्टिव्हिटी काय होते, कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज. समजलं, विचारतात एक्झामला कंडक्टिव्हिटी काय होते, डिक्रीज होते. काय डिक्रीज होते, तर ड्रायव्हिंग फोर्स कोण असतो, तर नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतं, तर डिक्रीज. नंबर ऑफ आयन्स पर युनिट व्हॉल्यूम काय होतं, तर डिक्रीज. समजतंय का, येस ऑर नो. ठीक आहे. आता मला सांगा पुढचा आपण पॉइंट बघूया. इथं बघा की व्हॉट अबाउट मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी काय असते, कंडक्टिव्हिटी अपॉन काय असते, तर कॉन्सन्ट्रेशन असते. आणि कॉन्सन्ट्रेशन हे नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते, तर व्हॉल्यूम असते. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू के इंटू काय असणार आहे, व्ही असणार आहे. कारण कॉन्सन्ट्रेशन म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम आहे. म्हणजे नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम, व्हॉल्यूम वरती गेलं. आता परत मोलार कंडक्टिव्हिटी कोणावरती डिपेंड राहते, दोघांवरती. एक तर व्हॉल्यूम वरती डिपेंड राहते आणि कंडक्टिव्हिटी वरतीही डिपेंड राहते. आपण काय बघितलं आता की डायल्युशन झालं तर कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, पण डायल्युशन झाल्यानंतर व्हॉल्यूम काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. डायल्युशन म्हणजे व्हॉल्यूम वाढणे, डायल्युशन म्हणजे डायल्युशन म्हणजे डायल्युशन म्हणजे व्हॉल्यूम वाढणे. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. सो डायल्युशन म्हणजे व्हॉल्यूम वाढणे. तर ह्या दोघांमध्ये परत ड्रायव्हिंग फोर्स कोण आहे बघा, कंडक्टिव्हिटी कमी झाली, कंडक्टिव्हिटी कमी झाली तर 0.001 002 इतकी कमी होणार. व्हॉल्यूम वाढलं तर 2, 3, 4 ml 5 ml 6 ml तर वाढणार ना. म्हणजे दोघांमध्ये ड्रायव्हिंग फोर्स कोण आहे ह्यामध्ये, मग व्हॉल्यूम खूप जास्त वाढणार. मग व्हॉल्यूम खूप जास्त वाढलं तर मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, समझ में आ रहा है, येस और नो. सो इफेक्ट ऑफ डायल्यूशन काय होते, मोलार कंडक्टिव्हिटी काय होते, तर इन्क्रीज होते ऑन डायल्यूशन. मोलार कंडक्टिव्हिटी काय होते, इन्क्रीज ऑन काय होते, तर डायल्यूशन. मोलार कंडक्टिव्हिटी increases on dilution, molar conductivity increases on and conductivity decreases on dilution. समझ में आ रहा है, yes or no. ठीक आहे. आता खॉर्लॉच म्हणून एक सायंटिस्ट होता ना, त्याने सांगितलं की इलेक्ट्रोलाइट्स जे असतात, म्हणजे ऍक्च्युअली त्याने काय नाही, त्याने असं नाही सांगितलं, आपल्याला माहित आहे की इलेक्ट्रोलाइट्स किती प्रकारचे असतात, तर 2 प्रकारचे असतात. एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतो आणि एक काय असतं, तर येस एक स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असतं आणि दुसरं कोणतं इलेक्ट्रोलाइट असतं, तर वीक इलेक्ट्रोलाइट असतं. ऍक्च्युअली स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली डिसोशिएट होत असतात. वीक इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली डिसोशिएट होत नाही डिझॉल्व्ह केल्यानंतर ना. एक तर मला माहित आहे की डायल्युशन केलं की मोलार कंडक्टिव्हिटी काय होणार आहे, तर वाढणार आहे. तर खॉर्लॉसने काय म्हटलं, त्यानं बघितलं की जसं त्यानं डायल्युशन करत गेलं तसं मोलार कंडक्टिव्हिटी वाढत गेली, वाढत गेली, वाढत गेली. अजून त्यानं डायल्यूट करत गेलं, डायल्यूट करत गेलं, डायल्यूट करत गेलं. एक पॉइंट अचीव्ह झालं ज्यावेळी एक व्हॅल्यू मिळाली. आता त्याच्यापुढे त्यानं कितीही डायल्यूट केलं तर मोलार कंडक्टिव्हिटी सोल्युशनची नाही, म्हणजे मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू मिळाली. डायल्युशनमुळे मोलार कंडक्टिव्हिटी वाढत गेली, 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 वाढत गेली. एक पॉइंट अचीव्ह झाला. मोस्टली कोणता पॉइंट असतो, कॉन्सन्ट्रेशन जेव्हा 0.001 मोलार टू 0.00001 मोलार हा कॉन्सन्ट्रेशन म्हणजे खूप मॅक्स डायल्युशन झालेलं असतं यावेळी. ह्याला इनफायनाइट डायल्युशन असं पॉइंट म्हणतो. त्यावेळी आपल्याला जी मोलार कंडक्टिव्हिटी मिळते त्याला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. मोलार कंडक्टिव्हिटी
मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन, और त्यालाच आपण काय म्हणतो, झिरो कॉन्सन्ट्रेशन. काय म्हटलं, खरलॉसने सांगितलं, खरलॉसने ही कॉन्सेप्ट केली की त्यांना डायल्युशन करत गेला. मग त्याला एक पॉइंट मिळाला की त्यांना कितीही डायल्युशन केल्यानंतर ना मोलार कंडक्टिव्हिटी चेंज होत नाही. म्हणजे जी मॅक्सिमम लिमिटिंग व्हॅल्यू आहे, ज्यापुढे मोलार कंडक्टिव्हिटी चेंज होत नाही, त्याला म्हणतो आपण मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन किंवा मोलार कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन और मोलार कंडक्टिव्हिटी ऍट झिरो कॉन्सन्ट्रेशन. समझ में आ रहा है, यस और नो? मग त्यांनी काय बघितलं की स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइटला जे मोलार कंडक्टिव्हिटीचं चेंज व्हायचं पॅटर्न आहे ते वेगळं आहे. ते काय आहे, वेगळं. एक रिलेशन आहे, एक रिलेशन त्यानं ग्राफिकली रिप्रेझेंट केलं, लॅमडा इज इक्वल्स टू लॅमडा नॉट मायनस ए रूट सी. ह्याला आपण असं घेऊया, हा वाय आहे आणि हा तुमचा mx आहे आणि हा काय आहे तुमचा सी. ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. खरलॉसनं लॉ ग्राफ पुट केलेला होता हा. ह्या खरलॉसने जेव्हा ग्राफ पुट केला तर त्याला असं दिसलं की ठीक आहे, मी इथं काय घेते, इथं मोलार कंडक्टिव्हिटी घेते वाय ऍक्सिस वरती आणि एक्स ऍक्सिस वरती काय घेते तर स्क्वेअर रूट ऑफ काय घेते तर कॉन्सन्ट्रेशन घेते. काय घेते, स्क्वेअर रूट ऑफ काय घेते, कॉन्सन्ट्रेशन. अँड इफ यू रिमेंबर, मोलार कंडक्टिव्हिटी अँड कॉन्सन्ट्रेशन आर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू इच अदर. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जसं कमी होत जाणार आहे तसं मोलार कंडक्टिव्हिटी काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. सो फॉर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट मोलार कंडक्टिव्हिटी कशी वाढली, शार्पली इन्क्रीज झाली. कशी इन्क्रीज झाली, for strong electrolyte, it was seen that molar conductivity increases sharply and it intersects the y-axis at certain point, and we gave it as a name as molar conductivity at infinite dilution. म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्या स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला डायल्यूट करत जाताय म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेशन त्याचं तुम्ही काय केला तर कमी करत गेला. मग जसं कॉन्सन्ट्रेशन कमी केलं म्हणजे डायल्युशन वाढवला, काय वाढवला, हा, मग डायल्युशन वाढल्यामुळे तुमची मोलार कंडक्टिव्हिटी पण काय होणार आहे, वाढत जाणार आहे. हा, पण स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटला आपल्याला काय दिसलं की मोलार कंडक्टिव्हिटी शार्पली इन्क्रीज होते आणि ती वाय ऍक्सिसला कट होते आणि तुम्हाला मोलार कंडक्टिव्हिटी एट इनफायनाइट डायल्युशन ग्राफिकल मेथडनं मिळू शकतो स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा. कोणाचा मिळू शकतो, कोणाचा मिळू शकतो, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा काय मिळू शकतो आपल्याला, येस. पण जर तुम्ही वीक इलेक्ट्रोलाइट बघितला तर वीक इलेक्ट्रोलाइटचं काय, मोलार कंडक्टिव्हिटी ग्रॅज्युअली इन्क्रीज होते. कसं इन्क्रीज होते, आणि तुम्हाला म्हणजे ग्राफिकल मेथडनं वीक इलेक्ट्रोलाइटच्या डायल्युशन केल्यामुळे काय म्हणतात, मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन मिळत नाही. मिळत समझ में आ रहा है, यस और नो, यस और नो? हा, आता हा जो आहे ना ह्याचा स्लोप जर काढला तर ह्याचा स्लोप तुम्हाला काय मिळते तर ह्याचा स्लोप तुम्हाला मिळते -a. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटचा स्लोप काय येणार आहे तर -a. हा y इंटरसेप्ट आणि हा x तुमचा m-a. लक्षात ठेवायचं, m काय आहे तर -a. हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट साठी ऍप्लिकेबल आहे. कोणताही कॉन्स्टंट घेतलाय त्यांना. हे हे खरलॉसने सांगितलं, लॅमडा इज इक्वल्स टू लॅमडा नॉट मायनस ए रूट सी. हा इक्वेशन त्यानं क्रिएट केला. कसा तर ग्राफिकल रिप्रेझेंटेशन वरनं क्रिएट केला आणि जे नेगेटिव्ह स्लोप आहे ते दाखवण्यासाठी त्यानं ए हा लेटर काय केला तर यूज केला. पण हे जे काय म्हणतात ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे त्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशननं मी मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची फाइंड करू शकते तर स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची फाइंड करू शकते. वीक इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी मी ग्राफिकल मेथडनं फाइंड करू शकत नाही. मग त्यानंतर ना खरलॉसने एक लॉ पुट केला. काय पुट केला, लॉ. मग त्या खरलॉसच्या लॉला आपण काय म्हणतो, खरलॉसच्या लॉला खरलॉस लॉ म्हणतो. खरलॉस लॉ काय म्हणतो, खरलॉस लॉ म्हणतो ऍट इनफायनाइट डायल्युशन or zero concentration, each ion migrate of its own independent
independent of other co-ion and give its own contribution to the molar conductivity of what? Solution. To the molar conductivity of what? To the molar conductivity of what? Solution. हे बघा, at infinite dilution or zero concentration दर आयन सोल्युशन मधला स्वतःच्या स्वतः मायग्रेट होतो. मग तो कॅटायन असू दे किंवा एनायन असू दे, दुसरा कोणता आयन आहे काय आयन आहे त्याचा काही संबंध नाही, आणि स्वतःचं जे काही त्यानं कॉन्ट्रीब्युट केलं फ्लोमुळे जे काही मोलार कंडक्टिव्हिटी झाली त्याचं ऍडिशन. ह्याला अजून सोप्या भाषेत काय म्हणतो? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ सोल्युशन ऍट इनफायनाइट डायल्युशन is equals to sum of molar conductivities of cation. Sum of molar conductivities of what? Sum of molar conductivities of cation plus sum of molar conductivities of what? anion. म्हणजे जर एखादा इलेक्ट्रोलाइट आहे AX आणि काय आहे तर BY. काय आहे? एखादा सोल्युशन एखादा इलेक्ट्रोलाइट आहे AX BY, तर AX BY ला आपण काय म्हणतो? डिसोशिएट कसं होणार आहे? हा X मोल्स ऑफ AY प्लस y मोल्स ऑफ BX काय येणार आहे? मायनस. ह्यावरती सीईटी मध्ये क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, लक्ष द्या हा ह्याच्याकडे. मग ह्याचं मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन कसं असणार आहे? तर x इंटू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ x प्लस आयन्स, सॉरी A प्लस आयन, x इंटू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ A y प्लस आयन प्लस y इंटू मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ B x मायनस आयन. हे बघा, ह्याचं सोपं अजून करून दाखवू. कॅल्शियम क्लोराईड आहे. कॅल्शियम क्लोराईड डिसोशिएट होऊन आपल्याला देते काय तर कॅल्शियम 2 प्लस प्लस काय देते तर 2Cl काय देते? मायनस देते की नाही? हे सोनू. हा, मग ह्याचं मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन काय असणार आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Ca2 प्लस आयन प्लस 2 टाइम्स दी मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय असणार आहे तर Cl मायनस आयन. आलं का लक्षात? येस ऑर नो? येस ऑर नो? गेटिंग दिस पॉइंट? एनी डाउट इन दिस? समजतंय का? ठीक आहे. खरलॉस लॉ समजलं? मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इन्फायनाइट डायल्युशन इज सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटीज ऑफ कॅटायन अँड एनायन. हे बघा, सोल्युशनची मोलार कंडक्टिव्हिटी लॅम्बडा नॉट न दाखवली जाते. कॅटायनची मोलार कंडक्टिव्हिटी असा लॅम्बडा, नॉर्मल आपला लॅम्बडा. कॅटायन एनायनची कशाची? कॅटायनची आणि एनायनची. आता ह्यांचा ऍप्लिकेशन, खरलॉस लॉच्या ऍप्लिकेशन पासून आपण काय करू शकतो? मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची फाइंड करू शकतो? वीक इलेक्ट्रोलाइटची. मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची फाइंड करू शकतो? मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची फाइंड करू शकतो? वीक इलेक्ट्रोलाइटची. ठीक आहे, बघूया कसं करू शकतो. ठीक आहे, इथं बघा काय आहे. मला जर एखाद्या वीक ऍसिडची, ऍसिटिक ऍसिड आहे CH3COOH ची मोलार कंडक्टिव्हिटी फाइंड करायची असेल तर मी 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइटची मोलार कंडक्टिव्हिटी घेणार. त्या 3 स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट्स जे असणार आहेत त्यामध्ये 2 आयन असणार आहेत, इम्पॉर्टंट हे आणि हे. ज्यामध्ये हे 2 आयन आहेत ते ऍड होणार आणि ज्यामध्ये अननेसेसरी आयन्स आहेत ते काय होणार आहे? सबस्ट्रॅक्ट. फॉर एक्झाम्पल, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COONA, ह्यामध्ये मला COO पाहिजे. हा, परत मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ HCl, ह्यामध्ये मला H पाहिजे. मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ काय असणार आहे? NaCl. काय NaCl घेतलं? कारण ह्या सोल्युशन मधला मला Na नको आहे आणि ह्या सोल्युशन मधला Cl नको आहे. ओव्हरऑल इफेक्ट नॅलिफाय होतो त्याचा. आठवते का तुम्हाला काय असं शिकलेलो आपण? ठीक आहे, नाही शिकलो, नाही आठवते तर तो बघायचं. आता मोलार कंडक्टिव्हिटी एखाद्या सोल्युशनचं आपण काय म्हणतो? सम ऑफ मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ कॅटायन्स प्लस काय म्हणतो तर एनायन्स म्हणतो. मग इथं काय असणार आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ CH3COO मायनस प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ H प्लस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Na मायनस मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Cl मायनस. समजते का मायनस घेतलं? कारण ब्रॅकेट मध्ये ते प्लस येणार आणि मायनस प्लस काय होणार आहे? मायनस. समजते का? येस ऑर नो? मायनस Na आणि प्लस Na काय होणार? कॅन्सल. प्लस Cl आणि मायनस Cl काय होणार आहे? कॅन्सल. म्हणजे मोलार कंडक्टिव्हिटी कोणाची राहणार आहे? This is the application of Khorlot's law. How you can find the
molar conductivity at infinite dilution of weak electrolyte. This is the first application of Kirchhoff's law. This is the first application of Kirchhoff's law with the help of which you can find the molar conductivity of weak electrolyte. काय करायचं? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ वीक इलेक्ट्रोलाइट जर आपल्याला फाइंड करायचं असेल तर त्याच्या रिलेटेडच 3 आयन दिलेले असतात. त्यातलं फक्त कोणता ऍड करायचे 2 आणि कोणता सबस्ट्रॅक्ट करायचं हे डोक्यात यायला पाहिजे. मग जे आयन्स पाहिजेत ते ऍड करायचे आणि जे आयन्स त्यातले नको आहेत त्याला काय करायचं? सबस्ट्रॅक्ट. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे. हा पहिला ऍप्लिकेशन होता. सेकंड ऍप्लिकेशन आहे आपल्याला डिग्री ऑफ डिसोसिएशन फाइंड करू शकतो आपण. काय फाइंड करू शकतो? डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन कोण असते तर अल्फा. डिग्री ऑफ डिसोसिएशन कोण असते? अल्फा. सो अल्फा इज इक्वल्स टू काय असते तर मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन. डिग्री ऑफ डिसोसिएशन काय असते तर मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. समजतंय का? येस ऑर नो? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके फाइन. ठीक आहे. नेक्स्ट थर्ड आपण काय फाइंड करू शकतो? डिसोसिएशन कॉन्स्टंट. काय फाइंड करू शकतो? डिसोसिएशन कॉन्स्टंट. ह्याचं लेड अक्युमुलेटर सेल आलेला बघा एक्झामला. मी तुम्हाला सांगितलेलं पण एक तर त्याचा डायग्राम नाहीतर किंवा डिस्चार्जिंग किंवा रिचार्जिंगची रिॲक्शन. कधी अजूनपर्यंत डायग्राम इतक्या इझिली विचारलेला नव्हता. ड्राय सेलचा विचारलेला आजपर्यंत आणि पहिल्यांदा लेड अक्युमुलेटरचा केलेले का? ठीक आहे. व्हेरी गुड. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट इज इक्वल्स टू काय असते तर के असते आणि के इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस काय असते? अल्फा असते. ह्याचं फर्दर आपण फॉर्म्युला इक्वेट करू शकतो. म्हणजे अल्फाच्या जागे लॅम्बडा सी आपण काय पुट करायचं? लॅम्बडा नॉटचा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट. ह्याला जर इक्वेट केला तर आपल्याला काय मिळतंय? लॅम्बडा सी चा स्क्वेअर डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट चा स्क्वेअर डिवायडेड लॅम्बडा नॉट चा स्क्वेअर डिवायडेड बाय 1 मायनस लॅम्बडा नॉट मायनस लॅम्बडा अपॉन लॅम्बडा नॉट. ह्यातला लॅम्बडा नॉट आणि ह्यातला लॅम्बडा नॉट मग काय होणार आहे तर एक कॅन्सल होणार आहे. ठीक आहे? ठीक आहे? ठीक आहे का? येते का लक्षात मी काय सांगते? मग फायनल आपल्याला काय मिळणार आहे? लॅम्बडा सी चा स्क्वेअर इंटू कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय लॅम्बडा नॉट इंटू लॅम्बडा नॉट मायनस लॅम्बडा. एवढं बसण्यापेक्षा हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. अल्फा स्क्वेअर इंटू सी डिवायडेड बाय 1 मायनस अल्फा. पहिला काय करायचं? काय फाइंड करायचं? अल्फा फाइंड करायचं आणि मग के फाइंड करायचं. हे समजलं पॉइंट? येस ऑर नो? अजून एक पॉइंट घेऊया आणि मग सॉल्विंग स्टार्ट करूया ह्या पॉइंटवरचं. ओके ओके ठीक आहे. आता कंडक्टिव्हिटी कशी मेजर केली जाते? काय कशी मेजर केली जाते? कंडक्टिव्हिटी. नाउ टू मेजर द कंडक्टिव्हिटी वी रिक्वायर अ कंडक्टिव्हिटी सेल. काय लागतं आपल्याला? काय लागतं आपल्याला? कंडक्टिव्हिटी सेल. तो कंडक्टिव्हिटी सेल कसा असतो? एक कंटेनर असतं. त्या कंटेनर मध्ये 2 इलेक्ट्रोलाइट असतात. प्लॅटिनम, कॉपर वायर आणि प्लॅटिनम आणि त्यावरती मग कार्बन ब्लॅक काय केलेलं असते तर डिपॉझिट केलेलं असते टू इन्क्रीज द सरफेस एरिया. त्याला मग कशाला जॉईन केलं जातं तर व्हीटस्टोन ब्रिजला. कशाला जॉईन केलं जातं? कशाला जॉईन केलं जातं? व्हीटस्टोन ब्रिजला. इथं कॉपर वायर असते, इथं जॉकी असते जे आपण ह्यावरनं फिरवणार आहे. मग एक पॉइंटला सी अचीव्ह होणार आहे जिथं रेझिस्टन्स मॅक्झिमम असणार आहे. काय मॅक्झिमम असणार आहे? रेझिस्टन्स मॅक्झिमम. करंट काय असणार आहे? 0. त्यामुळे तो 2 पार्ट मध्ये काय होणार आहे? डिवाइड आणि काय होणार आहे? व्हीटस्टोन ब्रिज प्रिन्सिपल आपण इथं अप्लाय करणार आहे. ज्याचं मोलार कंडक्टिव्हिटी ज्याची कंडक्टिव्हिटी मला पाहिजे त्या सोल्युशन मध्ये मी हा कंडक्टिव्हिटी सेल काय करणार आहे तर डिप करणार आहे. काय करणार आहे? पण कंडक्टिव्हिटी सेल मध्ये इलेक्ट्रोड मधला जो डिस्टन्स आहे त्याला लेंथ म्हणतात आणि त्याचा एरिया जे काही इलेक्ट्रोड आहे त्याचा काहीतरी एरिया असतो ए. मग तुम्हाला एक टर्म माहित असायला पाहिजे इथं सगळ्यात इम्पॉर्टंट सेल कॉन्स्टंट. सेल कॉन्स्टंट इज इक्वल्स टू काय असते? रेशियो ऑफ लेंथ बिटवीन द 2 इलेक्ट्रोड्स डिवायडेड बाय एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. सो लेंथ कशामध्ये असते तर मीटर, एरिया कशामध्ये असते तर मीटर स्क्वेअर. एक्झामला आलेला SI युनिट मीटर इनवर्स यायला पाहिजे.
मोस्टली कधीही आपण मीटर मध्ये मेजरमेंट घेत नाही, आपण मेजरमेंट कशामध्ये घेत असतो तर सेंटीमीटर इनवर्स मध्ये मेजरमेंट घेत असतो. आपण एकदम स्टार्टिंगचे फॉर्म्युलाज बघितलेले आठवते का बघा तुम्हाला, की आपण बघितलेलं आर इज इक्वल्स टू काय होतं तर रो एल बाय काय होतं ए. हा एल बाय ए ला आपण इथं काय म्हणूया बी सेल कॉन्स्टंट म्हणूया. काय म्हणूया? आणि रो रेझिस्टिव्हिटी आहे ना, त्याचं उलट काय असते रेसिप्रोकल ऑफ रेझिस्टिव्हिटी काय असते तर कंडक्टिव्हिटी. सो इथं काय लिहू शकतो आर इज इक्वल्स टू 1/k इंटू काय असते तर बी. देअरफॉर आर इंटू के इज इक्वल्स टू काय असते तर बी. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. जर मला एखाद्या सोल्युशनची कंडक्टिव्हिटी माहित करायची आहे, काय माहित करायची आहे तर मला कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंट माहित असायला पाहिजे आणि त्या सोल्युशनचा रेझिस्टन्स माहित असायला पाहिजे. त्या सोल्युशनचा रेझिस्टन्स माहित असायला पाहिजे. येस ऑर नो? इथं सगळ्यात पहिला मला कंडक्टिव्हिटी सेलचा सेल कॉन्स्टंटच माहित नाहीये. काय माहित नाहीये? त्यावेळी मी केसीएल सोल्युशन घेते आणि केसीएल सोल्युशनचा 0.1 मोलार आणि सॅच्युरेटेड केसीएल ह्या सगळ्यांची कंडक्टिव्हिटी आपल्याला माहित आहे. काय माहित आहे आपल्याला? कंडक्टिव्हिटी नाही, सेंटीमीटर इनवर्स. क्यूब कसं? सेंटीमीटर इनवर्स. क्यूब कसं? मीटर आणि मीटर स्क्वेअर आहे, मग एक एक कट झाला आणि मीटर इनवर्स राहिला ना. हा कन्व्हर्जन म्हणतोयस तू? काय म्हणतोयस? नाही नाही नाही, तसं नसतंय. आपले जे व्हॅल्यू दिलेले असतात ना दोन्ही लेंथ आणि एरिया ते कायम सेंटीमीटर मध्येच असते. हे मोस्ट प्रोबेबल युज युनिट आहे सेंटीमीटर इनवर्स. कन्व्हर्जन नसतो तो. आपण 100 सेंटीमीटर म्हणतोयस ना तू कन्व्हर्जन, तसं नसते ते. ठीक आहे, मी काय म्हटलं, जेव्हा मला सेल कॉन्स्टंट माहित नाहीये. काय माहित नाहीये? काय माहित नाहीये मला? काय माहित नाहीये मला? सेल कॉन्स्टंट. जेव्हा मला सेल कॉन्स्टंट माहित नाहीये त्यावेळी मी काय करणार आहे, नॉन कंडक्टिव्हिटी च्या सोल्युशन मध्ये मी हा सेल काय करणार आहे तर डिप करणार आहे. काय करणार आहे? डिप. व्हिटस्टोन ब्रिज प्लस सोल्युशनचा हा आर सोल्युशन येणार आहे. आर सोल्युशन अक्रॉस हा ह्या पॉइंटला करंट 0 आला म्हणून आर एसी आणि दुसरा आर्म हा आहे व्हेरिएबल रेझिस्टन्सचा आर एक्स डिवायडेड बाय आर काय असणार आहे तर बीसी. आता रेझिस्टन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू व्हॉट? लेंथ. मग लेंथ ऑफ एसी आणि लेंथ ऑफ काय असणार आहे तर बीसी. So R solution is equals to Rx into length of AC upon length of BC. असं का length of AC upon length of BC? Because resistance of AC is directly proportional to length of AC. Resistance of BC is directly proportional to length of BC. Now to remove the directly proportionality sign, we introduce a constant K जो की कट होणार आहे आणि आपल्याला length of AC upon length of काय मिळणार आहे? BC. Rx हा व्हेरिएबल रेझिस्टर आहे जो मला माहित आहे. मी लेंथ एसी ची पण फाइंड करू शकते, बीसी ची पण फाइंड करू शकते. तर मला काय मिळणार आहे? आर सोल्युशन. कोणाचा आर सोल्युशन मिळाला? केसीएलचा. आता मला केसीएलचा रेझिस्टन्स माहित आहे आणि केसीएलचा मला कंडक्टिव्हिटी माहित आहे. मग जर मला रेझिस्टन्स आणि कंडक्टिव्हिटी माहित आहे कशाची तर केसीएलची, तर मी काय फाइंड करणार आहे? सेल कॉन्स्टंट. मिळाला मला सेल कॉन्स्टंट. काय मिळाला? सेल कॉन्स्टंट. आता फक्त मी काय करणार आहे, हा जो कंटेनर म्हणजे हा जो कंडक्टिव्हिटी सेलचा सेटअप आहे, ह्या कंडक्टिव्हिटी सेलला असं उचलून दुसऱ्या कंटेनर मध्ये डिप करणार आहे आणि दुसऱ्या कंटेनर मध्ये डिप करणार ज्याची कंडक्टिव्हिटी मला काय करायची आहे. आता मला सेल कॉन्स्टंट मिळाला ना. सेल कॉन्स्टंट मिळाल्यानंतर मी काय करणार आहे, मी अशा एखाद्या सेल कॉन्स्टंट आपल्याला एकदा मिळाल्यानंतर मी काय करणार आहे तर AgNO3 हा जो आहे इथं कोण न्यूमरिकल्स हा सर 8 ते 10. इथं आपण काय घेऊया, AgNO3 घेऊया, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन मला कंपल्सरी माहित असायला पाहिजे. काय माहित असायला पाहिजे? कॉन्सन्ट्रेशन. आता ह्याचं मला कंडक्टिव्हिटी माहित आहे. कंडक्टिव्हिटी सेल कॉन्स्टंट माहित आहे, बी माहित आहे मला. आता काय माहित आहे मला? बी माहित आहे, बी मला नोन आहे. आणि AgNO3 मी कसं फाइंड करणार आहे तर सेम कॉन्सेप्ट यूज करणार आहे. कशाची? व्हिटस्टोन ब्रिज प्रिन्सिपलची.
सेम ह्याला मी ह्या कंडक्टिव्हिटीचा ह्या सोल्युशन मध्ये टिप केलं AgNO3च्या, तर मला हा परत R सोल्युशन मिळणार. R सोल्युशन KCl ऐवजी AgNO3 मिळणार आहे. मग त्यानंतर ना R AgNO3 मिळाला, मग KAgNO3 मला काय करायला लागणार आहे तर फाइंड करावं लागणार आहे, कारण मला सेल कॉन्स्टंट तर आता माहित आहे. काय माहित आहे? काय माहित आहे मला? सेल कॉन्स्टंट. मग सेल कॉन्स्टंट काय असते तर B. सो मला आता ह्या स्ट्रक्चरल हेडमध्ये सेल कॉन्स्टंट माहित आहे, रेझिस्टन्स माहित आहे, मी काय फाइंड करणार? कंडक्टिव्हिटी. जर मला कंडक्टिव्हिटी माहित झाली तर मी काय फाइंड करू शकते? मोलार कंडक्टिव्हिटी. मोलार कंडक्टिव्हिटी K into 1000 अपॉन काय येणार आहे तर C. K into 1000 अपॉन काय येणार आहे? कॉन्सेप्ट लक्षात आली का? येस ऑर नो? येस ऑर नो? ठीक आहे. हे थोडंसं नोट डाऊन घ्या, पॉइंट्स पटपट करून घ्या, मग आपण न्यूमरिकल्स घेऊया जरा. रिलेशन्स जे आहेत ते फक्त पटकन नोट डाऊन करून घ्या. जे जे इम्पॉर्टंट फॉर्म्युलाज तुम्हाला वाटत. ओके. व्हॉट इज द SI युनिट ऑफ व्हॉट? रेझिस्टिव्हिटी. आपण बघितलं ना आता युनिट, सगळ्यांचे युनिट्स बघितलेत ना. हा हो, काय असणार आहे SI युनिट रेझिस्टिव्हिटीचा? SI युनिट, हा CGS नाही. कसला युनिट विचारलाय? SI युनिट ऑफ रेझिस्टिव्हिटी. आता हे पटकन क्लिक व्हायला पाहिजे. आता जरी मला टाइम लागत असेल तर 52 सेकंड मध्ये सीईटी मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. 52 पेक्षा कमीच सेकंड लागायला पाहिजेत, सो दॅट तुमचा केमिस्ट्री पटकन सॉल्व्ह व्हायला पाहिजे. केमिस्ट्री पटकन सॉल्व्ह झालं तरच फिजिक्सला टाइम मिळणार, नाहीतर टाइम मिळणार नाही. ठीक आहे. आपण काय बघतो? R इज इक्वल्स टू काय होतं तर रो L बाय काय होतं तर A. सो रो इज इक्वल्स टू R इंटू A बाय काय होतं तर L. रेझिस्टन्स ओहम मध्ये असते, एरिया मीटर स्क्वेअर मध्ये असते, लेंथ मीटर मध्ये असते. हा आणि हा कट झाला, म्हणजे रोचं युनिट काय असणार आहे तर ओहम मीटर. काय असणार आहे? ओहम मीटर. आता एक लक्षात घ्या, मी जे सांगते ते हे रेझिस्टिव्हिटीचं युनिट आहे. कंडक्टिव्हिटीचं युनिट काय असते तर ओहम इनवर्स. मीटर काय असते तर इनवर्स कंडक्टिव्हिटीचं. हा मोलार कंडक्टिव्हिटीचं काय असते तर ओहम इनवर्स मीटर स्क्वेअर SI युनिट. हा ओहम इनवर्स मीटर स्क्वेअर मोल इनवर्स, हे तिन्ही युनिट लिहून दिलेत मी तुम्हाला, लक्षात ठेवायचं, नोट डाऊन करून घ्या. कंडक्टिव्हिटीचं युनिट, मोलार स्पेसिफिक कंडक्टिव्हिटीचं युनिट आणि मोलार कंडक्टिव्हिटीचं SI युनिट. नॉर्मल युनिट ओहम सेंटीमीटर, नॉर्मल युनिट ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स, नॉर्मल युनिट ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वायर मोल इनवर्स. समझ में आ रहा है? यस और नो? यस और नो? ठीक है. नेक्स्ट, what is the percentage dissociation? What is the percentage dissociation of NH4OH if the molar conductance at zero concentration for NH4Cl, NaCl, NaOH are this much respectively, and molar conductivity at any concentration is this much. म्हणजे NH4OH चा आहे. जरा इथं लक्ष, मला NH4OH चा अल्फा काढायचा, डिग्री ऑफ डिसोसिएशन. मग त्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे तर पर्सेंट अल्फा मध्ये काय करायचं आहे? कन्वर्ट करायचं आहे. पण अल्फासाठी फॉर्म्युला काय असते? अल्फासाठी फॉर्म्युला काय असते बाळांनो? अल्फासाठी फॉर्म्युला काय असते म्हणजे डिग्री ऑफ डिसोसिएशन इज इक्वल्स टू मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन टू द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन. आता मोलार कंडक्टिव्हिटी ऍट एनी कॉन्सन्ट्रेशन त्यांनी 9 तर दिलंय, पण मोलार कंडक्टिव्हिटी ऍट इनफायनाइट डायल्युशन डायरेक्टली दिलेला, इनडायरेक्टली दिले. कसं की त्यांनी वेगवेगळ्या अमाऊंटचे दिलेले आहेत. मला NH4 पण पाहिजे आणि OH पाहिजे. काय पाहिजे? म्हणजे मी ह्याची मोलार कंडक्टिव्हिटी आणि NaOH ची मोलार कंडक्टिव्हिटी काय करणार आहे? ऍड करणार आहे. क्रमानुसारच बघायचं. कसं बघायचं? क्रमानुसार. कसं बघायचं? क्रमानुसार. आता तुम्हाला इथे समजू दे म्हणून मी लिहितेय. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4Cl किती आहे? मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4Cl 130. मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl, मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaCl किती आहे? 109. आणि मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NaOH, NaOH ची मोलार कंडक्टिव्हिटी किती दिलेली आहे तर 213. मी तुम्हाला काय म्हटलं, मला NH4 प्लस पाहिजे आणि Na चा OH पाहिजे, हा पाहिजे आणि हा पाहिजे. त्यामुळे ह्या दोघांची मोलार कंडक्टिव्हिटी काय करणार? ऍड. आणि ह्यातून Cl आणि ह्यातून Na काढायचं, म्हणून ह्याची मोलार कंडक्टिव्हिटी काय करणार आहे? सबस्ट्रॅक्ट. म्हणजे मोलार हे बघा, एवढा टाइम आपल्याला सॉल्व्ह करायला नसतंय, मी इथं सॉल्व्ह करून देते, पण आपल्याला एक्झामला इतकं सॉल्व्ह करत बसायचं
नाही, पटपट पटपट व्हायला पाहिजे. गडबड नाही करायची, पण पटपट व्हायला पाहिजे. ठीक आहे, मला मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ NH4OH पाहिजे ना, तर मी NH4Cl ची मोलार कंडक्टिव्हिटी ऍड करणार आणि NaOH ची मोलार कंडक्टिव्हिटी काय करणार, ऍड करणार आणि NaCl ची मोलार कंडक्टिव्हिटी काय करणार आहे, तर सबस्ट्रॅक्ट करणार आहे. मग 130 प्लस 213 किती येणार आहे, 343 मायनस 109. सो 343 मायनस 109, 13 मायनस 9, 9, 10, 11, 12, 13 किती राहिलं, 4. इथं काय येणार आहे, 3. इथं काय येणार आहे, 2. 234 येणार ना, 234 येणार ना. ठीक आहे. सो 9 डिवायडेड बाय काय करा, तर 234. आता पर्सेंट काढायचंय. पर्सेंट काढायचं म्हणजे पर्सेंट अल्फाला इंटू काय करायचं, 100. इंटू 100 म्हणजे आपल्याला 900 डिवायडेड बाय 200, 234 करायचं. बघा इथं काय येतंय, 4, 5, 6, 7, 8, 9 म्हणजे 3 ने डिवाइड होते. हे कशाने डिवाइड होते, 3 न. हे 3 1 जा 0 जा 0 जा आणि हे 3 किती जाणार आहे, 3 7 जा 21. 3 7 जा 21, 3 7 जा 21, 3 3 जा सॉरी 3 3 जा 9 ना, 300. इथं काय येणार आहे, 3 7 जा 21, राहिले परत किती, 24 म्हणजे 26 येणार ना, 76 येणार. परत ह्याला काय करा, डिवाइड करा. कशाने डिवाइड करणार, 76, 6 1 6 12 13 कशाने डिवाइड होणार आहे, 78 आहे का, 24. हा राईट 78. 8 3 न जाणार परत, सॉरी 3 2 जा आणि 3 9 जा ना, आणि 3 1 जा 0 जा 0 जा, 3 6 जा, सॉरी आज काय व्हायलंय, 3 6 जा म्हणजे 100 डिवायडेड बाय काय येणार आहे, तर 26. समजलं काय करायचंय, येस ऑर नो, करून घ्या पटकन, पटकन करून घ्या, पटपट लिहून घ्या, पटकन लिहून घ्या. सॉल्व्ह केल्याशिवाय तर येणार नाहीये, पटकन सॉल्व्ह करून घ्या. पुढचं, कॅल्क्युलेट द सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल whose concentration is given, having resistance this much and conductivity this much. फॉर्म्युला काय असते सेल कॉन्स्टंटचं, B is equals to K इंटू काय असते तर R. B is equals to K इंटू काय असते तर R. सेल कॉन्स्टंट जो असतो B is equals to काय असतं, K इंटू काय असतं तर R. K ची व्हॅल्यू किती आहे, 0.00126 इंटू रेझिस्टन्स 1440. मग ह्याला ऍक्च्युली एक काम करा, 1.26 इंटू 10⁻³ करा इंटू 144 इंटू 10⁻1 करा, म्हणजे हा 1.26 इंटू 144 इंटू 10⁻² येते. ह्या मल्टिप्लाय करा, ह्याला काय येते बघा, आणि मग डेसिमल शिफ्ट करा. मल्टिप्लाय करा आणि डेसिमल शिफ्ट करा. ह्याचं 1.44 इंटू 10⁻² आलं. ह्याचं डेसिमल शिफ्ट करा, 1.8144 काय येणार आहे तर सेंटीमीटर इनवर्स येणार आहे. तर ह्यामध्ये कोणतं, हे ह्याच्या नियर बाय आहे तेच द्या. ऍक्च्युली फिर क्या आंसर दिया है करेक्ट, वो कैसे आएगा, नाही हेच यायला पाहिजे, खूप सोपं आहे ते. हा तेच आहे ना, हे बरोबर आहे. पुढचं घ्या, पुढचं क्वेश्चन बघा. व्हॉट इज द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ अल्युमिनियम सल्फेट. अल्युमिनियम सल्फेटचा फॉर्म्युला काय असते तर Al2SO4 काय असते तर थ्राईस असते. काय Al2SO4 काय असते, थ्राईस असते. इफ द मोलार कंडक्टिव्हिटी ऍट 0 कॉन्सन्ट्रेशन ऑफ Al3 प्लस काय दिले 189 आणि SO4 चं काय दिले हे.
तर इथं काय येणार आहे मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Al2SO4 इज इक्वल्स टू काय असणार आहे 2 into मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ Al3 प्लस 3 into मोलार कंडक्टिव्हिटी ऑफ SO4 2 minus 2 into molar conductivity of Al3 plus 3 into molar conductivity of SO4 2 minus. So 2 into काय येणार आहे तर 189 प्लस 3 into काय येणार आहे तर 50.1. काय येते बघा आन्सर मल्टिप्लिकेशन करून पटकन आन्सर सांगा पटकन सांगा पटकन 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 आन्सर सांगा. एक ऑप्शन आहे का 5 to 8.3. ठीक है. Which from the following is a non-conductor of electricity? हे बघा सॉलिड सोडियम क्लोराइड. सॉलिड सोडियम क्लोराइड म्हणजे आयोनिक सॉलिड आहे काय आहे आणि आयोनिक सॉलिड्स मध्ये केटायन्स आणि एनायन्स टाइटली पॅक्ड असतात. कसे असतात हा त्यामुळे ते मूव्ह होऊ शकत नाही. हा जर तुम्हाला ऍक्वस सोल्युशन म्हटलं असतं ना हा मोल्टन स्टेट मध्ये कंडक्टिंग मोल्टन स्टेट मध्ये कोणताही आयोनिक सॉलिड काय असतं तर कंडक्टिंग असतं पण सॉलिड स्टेट मध्ये आयोनिक सॉलिड काय असतात तर बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात. कॉपर मेटल्स तर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असतात कारण बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2 किंवा 3 इलेक्ट्रॉन असतात जे इझिली काय होऊ शकतात तर लूज होऊ शकतात आणि मूव्ह होऊ शकतात. ठीक. नेक्स्ट which from the following is the correct relationship between molar conductivity and molarity of the solution? आठवते का मोलार कंडक्टिव्हिटी इज इक्वल्स टू K into 1000 अपॉन काय असते तर C. सो K into 1000 अपॉन C नाही सॉरी ऑप्शन K इज इक्वल्स टू K इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू C अपॉन काय येणार आहे तर 1000 K च्या फॉर्म मध्ये ऑप्शन ए. C कसं करेक्ट आहे ना 100 आहे ना कसं करेक्ट आहे ना नाही येणार ना लॅम्बडा इज इक्वल्स टू K into 1000 अपॉन C असते. सो K इज इक्वल्स टू लॅम्बडा इंटू C अपॉन 1000. लिहून घ्या रे लिहून घ्या अरे लिहून घ्या अरे भा. नेक्स्ट what calculate the cell constant of conductivity cell whose resistance is 60 and conductivity is how much 0.014. see cell constant B is equals to K into काय असते तर R K into R K ची व्हॅल्यू किती आहे 0.014 into रेजिस्टन्स काय असणार आहे तर 60. मग इथं काय करा 14 into 10 raised to -3 घ्या आणि 6 into 10 raised to 1 घ्या 14 6 जा 84 into 10 raised to -2 84 into 10 raised to -2 0.84 सेंटीमीटर इनवर्स 0.84 सेंटीमीटर इनवर्स. जेव्हा असे नंबर्स आहेत की जिथे प्रॅक्टिकली तुम्ही लगेच कॅल्क्युलेट करू शकताय तर लगेच डेसिमल शिफ्ट करून मल्टिप्लाय करून नंतर डेसिमल शिफ्ट करायचं. ठीक सॉल्व करताय ना तोपर्यंत पुढचा क्वेश्चन बघा हा सॉल्व करा पुढचा पण क्वेश्चन बघा. which from the following concentration of weak electrolyte solution exhibit maximum molar conductivity? See, if we are talking about molar conductivity, lambda molar conductivity is equals to K into 1000 upon काय असते तर C. So molar conductivity is inversely proportional to concentration. So जेवढी कमी molar conductivity सॉरी जेवढं कमी कॉन्सन्ट्रेशन तेवढी जास्त मोलार कंडक्टिव्हिटी. विच ऑफ द फॉलोइंग शोज अ मॅक्झिमम मोलार कंडक्टिव्हिटी. मॅक्झिमम मोलार कंडक्टिव्हिटी जसं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी आहे कोणाचं कॉन्सन्ट्रेशन एकदम कमी आहे ए 0.001 मोलार 0. हा इथं बघा मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू K इंटू 1000 अपॉन काय आहे तर C. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू K इंटू 1000 अपॉन C आहे तर ह्यावरून आपल्याला असं दिसते की लॅम्बडा मोलार कंडक्टिव्हिटी इज इनवर्सली प्रपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन जर कमी असेल तरच मोलार कंडक्टिव्हिटी जास्त आणि कॉन्सन्ट्रेशन जर जास्त असेल तर मोलार कंडक्टिव्हिटी एकदम काय असणार आहे कमी. मग हे जे व्हॅल्यू चेक केले आपण सगळे सेम प्रपोर्शन मध्ये 0.001 1 into 10 raised to -2 5 into 10 raised to -2 4 into 10 raised to -2 2 into 10 raised to -2 सबसे कम कौन है 1 into 10 raised to -2 म्हणजे 0.001.
सो त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काय असणार आहे तर मॅक्सिमम असणार आहे. त्याची मोलार कंडक्टिव्हिटी काय असणार आहे? ठीक. What is the conductivity of 0.05 molar solution having resistance आणि सेल कॉन्स्टंट? सेम फॉर्म्युला यूज करणार आहे आपण. R इंटू के इज इक्वल्स टू काय असते तर बी. आपल्याला फाइंड करायचं आहे के दिलेलं काय आहे तर बी आणि काय दिलेलं आहे तर आर. बी चं व्हॅल्यू काय आहे तर 0.315 सेंटीमीटर काय आहे तर इनवर्स आणि रेजिस्टन्स किती आहे 31 पॉइंट काय आहे तर 5. परत एक काम करा 31.5 इंटू 10 रेस टू काय असणार आहे -2 आणि परत काय येणार आहे 31.5 म्हणजे 1 इंटू 10 रेस टू काय येणार आहे -2 म्हणजे किती येणार आहे तर 0.01. सो 0.01 ओहम इनवर्स सेंटीमीटर इनवर्स. हा सीईटी मध्ये 52 सेकंड मध्ये जेव्हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे म्हणजे तसं सिम्पलच असणार आहे. थोडेच असे असणार आहेत की ज्याला कॅल्क्युलेशन जास्त लागणार, सगळ्याला कॅल्क्युलेशन जास्त. म्हणून मी सांगते केमिस्ट्री पटपट सॉल्व्ह होते, केमिस्ट्री पटपट सॉल्व्ह होते. काय व्हायला पाहिजे प्रॅक्टिस, काय व्हायला पाहिजे प्रॅक्टिस, काय व्हायला पाहिजे प्रॅक्टिस. क्वेश्चन बघितलं की आन्सर. चला लवकर लिहिला काय हा तुम्ही लिहित लिहित घ्या, लिहित लिहित. बरं पुढं the conductivity of 0.02 molar of AgNO3 is this much. What is the molar conductivity? आता मोलार कंडक्टिव्हिटीचा फॉर्म्युला काय आहे लॅमडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय येणार आहे तर सी. मग के ची व्हॅल्यू किती आहे तर 0.00216 इंटू 1000 डिवायडेड बाय काय आहे तर 0.02. आता हा काय येणार आहे तर ह्याला मी 2.16 इंटू 10 रेस टू -3 घेते आणि हा 10 रेस टू काय घेते तर +3 डिवायडेड बाय 2 इंटू 10 रेस टू काय घेते तर -2. हा 2 1 जा, हा 1 जा, पॉइंट जा, 0 जा, 8 जा, हे कट होणार आहे आणि 1.08 इंटू 10 रेस टू -2 वरती शिफ्ट होऊन काय होणार आहे +2 म्हणजे 108 येणार. काय येणार आहे का सोप्पं का डिफिकल्ट आहे? सोप्पा आहे, सीईटी सोप्पा आहे खूप, करायला पाहिजे फक्त. फक्त चला आवरा लवकर पटकन आवरा, आवरा पट 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 आवरा प्लीज. 5 मिनिट लाईट तसं घेतलंय एंडला घेऊया आता. Calculate the degree of dissociation of weak electrolyte if its molar conductivity and molar conductivity at infinite dilution. डायरेक्टली दिले म्हणजे तुम्हाला काही लफडा करत बसायचंच नाहीये. Percent alpha is equals to molar conductivity at any concentration to molar conductivity at infinite dilution into काय येणार आहे तर 100. So molar conductivity respectively क्रमानुसार at any concentration is 3.3 and molar conductivity at infinite dilution is 132 into काय येणार आहे तर 100. So 3.3 into 100 काय येणार आहे तर 330. 330 divided by काय येणार आहे तर 132. सॉल्व्ह करू शकतो का? कितीचा येणार आहे 3 4 जा 12, 3 4 जा 12 येणार. परत 3 1 जा 1 जा 0 जा. ठीक आहे 3 कितीचा येणार 11 कितीचा येणार आहे तर 4 जा आणि 11 कितीचा येणार आहे तर 10 जा. 10 divided by 4 2.5%. How much percent? How much percent? 2.5%. How much percent? 2.5%. Alpha percent alpha is equals to molar conductivity at any concentration to molar conductivity at infinite dilution. हा फॉर्म्युला आहे. पर्सेंट आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 100 केले. इथं दिले if its molar conductivity and molar conductivity at infinite dilution. So molar conductivity is this and molar conductivity at infinite dilution is this. Next, which ते लिहून घ्या की मी पुढचा क्वेश्चन. Which of the following cannot be used as a standard solution to determine the cell constant of conductivity cell? काय यूज करू शकत नाही हा 0.01 मोलार स्टँडर्ड सोल्युशन म्हणून यूज करत नाही. 0.1 मोलार 1 मोलार आणि सॅच्युरेटेड केसीएल स्टँडर्ड सोल्युशन म्हणून वापरू शकतो पण 0.01 मोलार 0.001 मोलार ऑफ केसीएल काय वापरू शकत नाही. केसीएल काय वापरू शकत नाही. टेक्स्टबुक ओपन करा, टेक्स्टबुक ओपन करा.
मला ते सॅच्युरेटेड केसीएल वापरतो असं वाटलं. नाही नाही, हे सॅच्युरेटेड केसीएल वापरत नाही, हे वापरतो 0.01 मोलार केसीएल, 1 मोलार केसीएल आणि 0.1 मोलार केसीएल. नेक्स्ट, सेल कॉन्स्टंट ऑफ कंडक्टिव्हिटी सेल इज 0.9 सेंटीमीटर इनवर्स. सेल कॉन्स्टंट किती आहे? 0.9 काय आहे तर सेंटीमीटर इनवर्स आहे. रेजिस्टन्स शोन बाय इट इज हाऊ मच? R इज इक्वल्स टू 6530 आहे. फाइन काय विचारले? व्हॉट इज द कंडक्टिव्हिटी? के विचारले ना. सो के इंटू R इज इक्वल्स टू काय होतं तर B. सो के इज इक्वल्स टू B अपॉन काय येणार आहे तर R. हा, 0.9 डिवायडेड बाय 6530 काय येणार बघा जरा. 0.9 डिवायडेड बाय 6530 ह्याचं कॅल्क्युलेशन करायला लागणार. करा बघू जरा. एक ऑप्शन्स बघा, हे दोन तर येऊ शकत नाहीत, हे किंवा हेच येऊ शकते. ह्या दोघांमधलं काहीतरी येणार आहे. एस येणार. काय येणार? कारण ह्याला 9000 केलं तर 1 ने डिवाइड करणार, म्हणजे पूर्ण सॉल्व्ह करत पण बसायचं नाही. तुम्हाला माहित आहे ना इथं 0.9 आहे. मला एवढं जर मोठं करायचं असेल तर मला 1 2 3 4 म्हणजे हे 9 1 2 3 किती डेसिमल शिफ्ट केले? 4. म्हणजे इथं 10⁻⁻4 आणलं मी. हा, आणि इथं काय केलं तर 6530. आता 6530 1जाच येणार आहे, 4जा तर येणार, म्हणून 1.38. थोड्या क्वेश्चन्स मध्ये सॉल्व्ह पण करायची गरज नाहीये. लॉजिक लावायचं मला. 0.9 आहे म्हणजे मला 9000 करायला पाहिजे मोठं होण्यासाठी. मोठं होण्यासाठी मग 10⁻⁻4 घेतलं. -4 घेतलं म्हणजे हे दोन ऑप्शन येऊ शकतच नाही. मग 6530 डिवायडेड बाय 9000 केलं तर 1जा येणार. 1जा येणार म्हणजे हाच येणार आहे, 1.38च येणार आहे. पुढचं, what is the concentration of electrolyte solution to have molar conductivity of 101? ठीक आहे, मोलार कंडक्टिव्हिटी दिले. लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय असते तर सी. आपल्याला कॉन्सन्ट्रेशन विचारलंय. कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय असणार आहे तर लॅम्बडा. के ची व्हॅल्यू किती आहे सांगा. के किती आहे? के इज 1.01 इंटू 10⁻⁻2 इंटू इथं काय असणार तर 10⁻3. मोलार कंडक्टिव्हिटी किती आहे तर 100 काय आहे तर 1. बाळांनो इथं बघा हा, -2 + 3 -2 + 3 +1 म्हणजे 10.1 डिवायडेड बाय काय येणार आहे 101. हा ना, म्हणजे हा 1जा आणि हा कितीचा येणार आहे तर 10जा. 10जा म्हणजे हा किती येणार आहे 0.1. सो ऑप्शन कोणता येणार आहे? बी. कोणता येणार ऑप्शन? कोणता येणार ऑप्शन? बी. हे लास्ट बघूया, नंतर थांबूया. द कंडक्टिव्हिटी ऑफ 0.02 मोलार केसीएल इज दिस मच. व्हॉट इज मोलार कंडक्टिव्हिटी? म्हणजे आता हा फॉर्म्युला लॅम्बडा इज इक्वल्स टू के इंटू 1000 अपॉन काय असते तर सी. के ची व्हॅल्यू किती आहे सांगा. 0.00250 इंटू काय येणार आहे 1000 डिवायडेड बाय कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0. काय तर 0. हे बघा 1000 आहे ना, 3 डेसिमल शिफ्ट झाले म्हणजे 2.50 झाला, डिवायडेड बाय 0.02 आहे. परत 2 डेसिमल शिफ्ट करा, वरची पण आणि खालची पण, म्हणजे 250 डिवायडेड बाय काय येणार आहे तर 2 म्हणजे काय येणार आहे तर 125. 125 ओहम इनवर्स सेंटीमीटर स्क्वेअर मोल इनवर्स. काय माहित असायला पाहिजे? फॉर्म्युला पटकन लक्षात आलं तर सॉल्विंग पटकन होणार. पुढचे ट्राय करा घरी. पुढचे अजून एक घेऊया, जेवढे होतील तेवढे पॉसिबल घेते क्लासमध्ये. हा, उद्या मग पुढचा पॉइंट, ह्याचे थोडे न्यूमरिकल्स आणि पुढचा पॉइंट घेते.